नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, पुष्कळ दिवसानंतर व्हिडिओ बनवायला मी आता घेतलेला आहे, कारण की काही वैयक्तिक कारणे होती आणि थोडा शेड्यूलसुद्धा बिझी होता. आमच्याकडे बाप्पांचं आगमन झालेलं होतं, त्याच्यामुळे शेड्यूल थोडा बिझी झालेला होता, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. परंतु काही शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत होतो. पूर्ण जो डिटेल व्हिडिओ आहे मी बनवलेला नव्हता, त्याच्यामुळे WRDच्या संदर्भात भरपूर लोकांना वाटत असेल की सरांनी व्हिडिओ बनवणे वगैरे सोडले की काय. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवणे सोडलेले नाही. जोपर्यंत तुमची भरती जॉईनिंग होत नाही, तुमची भरती कंप्लीट होत नाही, तोपर्यंत मी व्हिडिओ बनवणं सोडणार नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, काही लोकांची जी आहे ते जॉईनिंग झालेली आहे, काही लोकांची जॉईनिंग बाकी आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ज्या लोकांची जॉईनिंग झालेली आहे त्यांना आता निवांत बसायचं आहे का, की फक्त जॉईनिंग झाली म्हणून निवांत राहायचं आहे, की आणखी काही पुढची प्रोसेस करायची, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्या लोकांची जॉईनिंग बाकी आहे त्यांची आचारसंहितेच्या अगोदर जॉईनिंग होणे गरजेचं आहे मित्रांनो. आणि आचारसंहिता लागण्या अगोदर जे आहे ते जॉईनिंग होण्याचे चान्सेससुद्धा आहे. ठीक आहे. काही पदांची जॉईनिंग झालेली आहे, जसे नागपूर विभागाची सुद्धा काही अनुरेखक पदांच्या विद्यार्थ्यांची जॉईनिंग झालेली आहे. असे भरपूर विभागातली जी आहे ती जॉईनिंग झालेली आहे. आता जॉईनिंग झालेल्यांकरता आणि जॉईनिंग ज्यांची बाकी आहे त्यांच्याकरता मित्रांनो काही सूचना आहे, काही अटी आहे, त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुमची जॉईनिंग झाली म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही. तुम्हाला पुढील काय हालचाली करायच्या आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. तर मित्रांनो, ज्यांची जॉईनिंग झालेली आहे त्यांना तुम्हाला माहीतच असेल, मेडिकल सर्टिफिकेट द्यायचं आहे. नंतर मित्रांनो, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, ज्याला आपण पोलीस व्हेरिफिकेशन रेकॉर्ड किंवा रिपोर्ट म्हणतो, ते सुद्धा द्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यायची आहे. आणखी बरेच काही प्रमाणपत्र आहे. डिपार्टमेंटल एक्झामसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता हे जाणून घेणे आवश्यक आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत ते तुमचं डिपार्टमेंट करून घेणार आहे की तुम्हाला स्वतःहून करून घ्यायचं आहे, हे तुम्हाला जाणणे आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो, चला बघूया. 29/8/2024चं परिपत्रक होतं. तर याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त परिपत्रक याच्यासाठी दाखवत आहे की याच्यामध्ये ज्या अटी आहे, जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या अटीची पूर्तता करायची आहे मित्रांनो, हे याच्यामध्ये क्लिअरली दिलेलं आहे. आता ती कोण करून घेणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही, वेगवेगळ्या परिपत्रक असेल, परंतु जे डॉक्युमेंट्स आहे ते एकच मागितलेलं आहे सगळ्या विभागाने. तुम्हाला तिथंच असेल की सगळ्या ज्या विभागाच्या आहे ते थोडंसं वेगवेगळं तुम्हाला याच्यातमध्ये डिझाईन दिसेल परिपत्रकाची, परंतु त्यांचे डॉक्युमेंट जे आहे मित्रांनो त्यांनी एकाच कालावधीत मागितले आणि एकच डॉक्युमेंट्स मागितले. तुम्हाला बघायला मिळेल ते बंधपत्र मागितलेलं होतं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती. त्याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ वेगळा बनवलेला होता. ठीक आहे. तो व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचा आहे. बघितला नसेल तर मित्रांनो व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला स्टॅम्प पेपरवर जे पॉईंट आहे ते पॉईंट जे आहे, सदर नियुक्ती जी आहे, जे जात प्रमाणपत्राच्या आधी वैधतेच्या आधीन राहून वगैरे सगळे पॉईंट तुम्हाला त्याच्यावरती क्लिअर करायचे होते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला साक्षीदार किंवा स्वाक्षरी वगैरे असं सगळं फॉर्मॅट बनवून तुम्हाला तो प्रिंट करायचा होता बंधपत्रावर. ठीक आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी बंधपत्र मागितलेलं होतं. बघून घ्या, ₹100च्या स्टॅम्प पेपरवर तयार करण्याचं बंधपत्र मागितलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचं नाव वगैरे राहणार आहे, परिमंडळाचं नाव राहणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, ज्यांनी बंधपत्र बनवलेलं नसेल त्यांनी बनवून घ्या. ठीक आहे. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तुमचं सेकंडवाला झालेलं असेल तेवढ्याच सुद्धा तुम्ही हे बंधपत्र देऊ शकता, किंवा तुम्हाला जे जॉईनिंगच्या वेळेससुद्धा ते मागू शकता. ठीक आहे. तुम्ही जे आहे ते सोबत बनवून ठेवा. तुम्हाला अशा प्रकारचे जे पॉईंट आहे त्याच्यावर नमूद करायचे आहे, किंवा अशा प्रकारचे पॉईंट तुम्हाला प्रिंट आउट करून घ्यायचे आहे त्या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, सदर नियुक्ती ही जात प्रमाणपत्राच्या वैधतेच्या अधीन राहून देण्यात येत आहे. म्हणजे जे तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे मित्रांनो, त्याच्या अधीन राहून देण्यात येत आहे. याची मला जाणीव आहे. त्यानुसार नियमानुसार ज्या मित्रांनो 6 महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र, म्हणजे ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो, ते तुम्हाला डिपार्टमेंटकडे द्यायचं आहे. ठीक आहे. जॉईनिंग झाल्याच्या 6 महिन्याच्या आत. ठीक आहे मित्रांनो. तर याची जी जबाबदारी आहे मित्रांनो, पूर्ण वैयक्तिक जबाबदारी जी राहणार आहे ती कॅन्डिडेटची राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे जे कॅन्डिडेट असेल त्याची वैयक्तिक जबाबदारी राहणार आहे. याच्यामध्ये डिपार्टमेंट कसल्याही प्रकारची तुम्हाला मदत करणार नाही. ठीक आहे ना. तर मित्रांनो, मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास प्रचलित सेवा नियमानुसार माझी सेवा संपुष्टात येईल. म्हणजे कोणाची, उमेदवाराची. तर मित्रांनो, जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला स्वतः काढायचं आहे जॉईनिंग झाल्यानंतर. ठीक आहे. स्वस्थ बसून चालणार नाही. ज्या काही तुमच्या कागदपत्र त्यांनी मागितले तुम्हाला द्यायचं आहे. सगळ्याचा वेगवेगळ्या
वेगवेगळा कालावधी आहे, परंतु मित्रांनो लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. 6 महिन्याच्या आत जी कास्ट व्हॅलिडिटी जी बनवण्याचा जो कालावधी आहे तो 1 महिन्यामध्ये तुमची कास्ट व्हॅलिडिटी येत असते. केस फाईल झाल्यानंतर 1 महिना, जास्तीत जास्त 1 महिना भरपूर झाला त्यामुळे केस फाईल करून टाका मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे जे आता एक मुद्दा तुमचा क्लिअर झाला मित्रांनो, जी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ज्याला आपण जात वैधता प्रमाणपत्र म्हणतो, तुम्हाला स्वतःला काढायचं आहे, डिपार्टमेंट काढणार नाही. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो सदरची नियुक्ती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई, औरंगाबाद अथवा अन्य न्यायाधिकरणात दाखल झालेल्या होणाऱ्या याचिकेच्या न्यायालयाच्या अधीन राहून करण्यात येते. म्हणजे ज्या याचिका दाखल झालेल्या असेल, ज्या केसेस चालू आहे त्या केसेसच्या अधीन राहून ह्या ज्या आहे तुमच्या नियुक्त्या देण्यात येत आहे. ठीक आहे. नंतर माझी नियुक्ती सक्षम प्राधिकारी यांनी नियमित केलेल्या 80 प्रमाणपत्राच्या वैधतेच्या अधीन राहून करण्यात येते. ठीक आहे. म्हणजे तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्याला आवश्यक असेल त्यांच्या अधीन राहून ही नियुक्ती करण्यात येत आहे, असं तुम्हाला क्लिअरली त्या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहायचं आहे. नंतर आहे माझी नियुक्ती सक्षम पोलीस अधिकाऱ्याचे पूर्वचरित्र पडताळणी अहवालाच्या अधीन राहून करण्यात येत असून चारित्र्य पडताळणी अहवाल प्रतिकूल आढळल्यास माझी सेवा कोणत्याही पूर्वसूचना न देता समाप्त करण्यात येईल. ठीक आहे. फार महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. आता हे पॉईंट मी तुम्हाला याच्याकरता वाचत दाखवायचं, हे तुम्हाला तर याच्यामध्ये तुम्हाला नमूद करायचंच आहे स्टॅम्प पेपरवरती. परंतु याच्यामध्ये आता मित्रांनो तुम्हाला जे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे ते स्वतः करून घ्यायचं आहे की डिपार्टमेंटकडे, याच्यामध्ये फार मोठा पेच आहे विद्यार्थ्यांच्या मनात. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही एकदा आपल्या डिपार्टमेंटकडून जानकारी घ्या, परंतु ही सगळी जी जबाबदारी हे तुमची आहे. ठीक आहे. बघा, पोलीस व्हेरिफिकेशनचा एक फॉर्मॅट येत असतं. आता डिपार्टमेंट त्यांच्या परीने जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन करेल तेव्हा करेल. ठीक आहे. परंतु त्यांनी न केलं तरी तुम्हाला हे पोलीस व्हेरिफिकेशन स्वतः करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो पोलीस व्हेरिफिकेशन कसं करायचं तर मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्या पोलीस सर्कलच्या आतमध्ये तुमचं गाव येत असेल तिच्या समोर किंवा आजूबाजूला एक झेरॉक्सचं दुकान असतं. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी असतं मित्रांनो. नसेल तर तुम्ही जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट पोलीस स्टेशनमधून सुद्धा कलेक्ट करू शकता, की जो पोलीस व्हेरिफिकेशनचा फॉर्मॅट आहे मित्रांनो तो तुम्ही भरून सगळ्यांनी ज्या पोलीस व्हेरिफिकेशन करता पोलीस स्टेशनमध्ये जमा करू शकता. ठीक आहे. आता पोलीस व्हेरिफिकेशन सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट हे स्वतः करत असतं आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होत असते सेंट्रल गव्हर्नमेंटचं, त्याच्यानंतर तुम्हाला जॉईनिंग दिली जाते. परंतु स्टेट गव्हर्नमेंटमध्ये मित्रांनो अगोदर तुम्हाला जॉईनिंग दिली जाते, नंतर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं. ठीक आहे. ज्याला आपण PVR म्हणतो. तर मित्रांनो PVR फॉर्म जो आहे तुम्हाला कोणत्याही झेरॉक्स मशीनमध्ये किंवा स्टेशनरीच्या दुकानात मिळून जाईल, सहज मिळतो. ठीक आहे. तिथून तुम्हाला घेऊन तो पूर्ण फिलअप करून तुम्हाला जे आहे ते पोलीस स्टेशनमध्ये जमा करायचं आहे. त्याच्यानंतर पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्या परीने व्हेरिफिकेशन करेल तुमचं. त्याच्यानंतर तुम्हाला तो पोलीस व्हेरिफिकेशनचा रेकॉर्ड देईल किंवा रिपोर्ट देईल, ते देऊन तुम्हाला सबमिट करायचं आहे डिपार्टमेंटला. ठीक आहे. नाहीतर पोलीस स्टेशनसुद्धा डिपार्टमेंटला डायरेक्ट ते देत असतं, परंतु ते डिपार्टमेंटकडून झाल्यावर होत असतं. ठीक आहे. तर डिपार्टमेंट त्यांच्या परीने वेगळं करणारच आहे मित्रांनो PVR, ज्याला आपण PVR म्हणतो. तर तुम्हाला तुमच्या परीने सुद्धा PVR करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर डिपार्टमेंटच्या जो आहे ते एकदा तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटला विचारावं लागणार आहे की जो PVR आहे तो आम्ही स्वतः करायचा की तुम्ही करणार आहात. तर मित्रांनो माझ्या मते PVR तुम्ही स्वतः करून घ्या. डिपार्टमेंट त्यांना आवश्यकता पडेल त्याच्या हिशोबाने ते करतील. ठीक आहे. तर माझी नियुक्ती सक्षम पोलीस अधिकाऱ्याच्या पूर्वचरित्र पडताळणी ज्याला आपण PVR म्हणतो त्यांच्या अधीन राहून करण्यात येत आहे. डिपार्टमेंटवर पूर्णपणे बसू नका. ठीक आहे. पूर्ण भरोशावर बसू नका. तुम्ही स्वतःच्या हाताने जे आहे मित्रांनो PVR करून घ्या. फार मोठी प्रोसेस नसते. फक्त तुम्हाला तो एक 2 ते 5 रुपयाचा फॉर्म मिळतो. तो फॉर्म भरून पूर्ण डॉक्युमेंट त्यांना जोडून पोलीस स्टेशनला सबमिट करायचा आहे. तर ठीक आहे. PVR झाला मित्रांनो. नंतर याच्या मित्रांनो मला नियुक्तीनंतर 6 महिन्याच्या आत वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक असून वैद्यकीय तपासणी अहवाल समाधानकारक असल्यास माझी सेवा कोणतेही कारण न देता 1 महिन्याची नोटीस देऊन समाप्त. म्हणजे असमाधानकारक असेल म्हणजे ज्याच्यात काही प्रॉब्लेम असेल PVRच्या संदर्भात मित्रांनो तुमच्यावर कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा, ही बाब लक्षात घ्या. तुमच्यावर जर कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल असेल आणि तो तुम्ही लपवला असेल तर तुम्हाला सेवेवरून काढून टाकलं जातं. ठीक आहे. आता मेडिकलचं सुद्धा मित्रांनो असं आहे की बघा, मेडिकलसुद्धा जे आहे ते डिपार्टमेंट तुमच्याकडून करून घेऊ शकतं त्यांना आवश्यकता वाटेल तेव्हा, परंतु तुम्ही स्वतः देखील मेडिकल जे आहे ते करून गव्हर्नमेंटला जे आहे तुमच्या डिपार्टमेंटला आहे ते सबमिट करू शकता सर्टिफिकेट. आता मेडिकल तुम्हाला सरकारी हॉस्पिटलमधनं करायचं आहे की MBBS डॉक्टरकडून करायचं आहे हे तुम्ही डिपार्टमेंटला विचारू शकता. ठीक आहे. जर मेडिकल तुमचं जे आहे 6 महिन्याच्यात तुम्हाला मेडिकल तपासणी प्रमाणपत्र डिपार्टमेंटला जमा करायचं आहे हे सुद्धा तुम्ही करू शकता. डिपार्टमेंट त्यांच्या परीने करेल ते वेगळं करेल. ठीक आहे. तर मित्रांनो याच्यानंतर बघूया
शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक जो आहे त्यांनी दिल्यानुसार 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असून सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तीवेतन योजना महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1982 व महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवंशाचे अंशकारी नियम 1984 आणि सध्या अस्तित्वात असलेली सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना मला लागू होणार नाही याची मला जाणीव आहे. ठीक आहे, तुम्हाला मित्रांनो NPS जॉईन होत असतं, म्हणजे NPS तुम्हाला लागू होतं, OPS तुम्हाला लागू होतं नाही. OPS बंद झालेला आहे 2008 पासून. तर मित्रांनो NPS ज्या स्कीम आहे त्या NPSच्या स्कीमबद्दल नंतर जॉईनिंग झाल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिक जी आहे ती माहिती मिळेलच किंवा याच्यावर तुम्ही वेगळा व्हिडिओ बनवेल. तर मित्रांनो ही अट तुम्हाला लागू राहणार आहे. याच्यानंतर शासन निर्णय जे आहे मित्रांनो राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली हे जाऊ द्या, ते महत्त्वाचं नाही आहे. याच्यानंतर मित्रांनो कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त न केल्यास तसेच काम किंवा वर्तणूक अयोग्य अथवा असमाधानकारक आढळल्यास सेवेतून कमी करण्यात येईल याची मला जाणीव आहे. ठीक आहे, कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त न केल्यास तसंच काम किंवा वर्तणूक अयोग्य अथवा असमाधानकारक आढळल्यास. ठीक आहे, तर मित्रांनो कामाचा अपेक्षित दर्जा जो आहे तो तुम्हाला काम व्यवस्थित करायचं आहे तसं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो जॉईन झाल्यानंतर कसल्याही प्रकारचं तुम्हाला झगडा भांडण करायचं नाही आहे, याची तुम्हाला जाणीव असणे आवश्यक आहे. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो सदर नियुक्ती मी सादर केलेल्या प्रमाणपत्राच्या सत्यतेवर आधारित आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जे प्रमाणपत्र दिले असेल त्यांना मानून सत्य मानून तुम्हाला नियुक्ती देण्यात आलेली आहे. ती जर खोटी किंवा बनावट आढळली तर तुमची सेवा संपुष्टात येईलच. त्याच्याशिवाय मित्रांनो तुमच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येईल आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. ठीक आहे, आणि तुम्हाला कोणत्याही भविष्यामध्ये कोणत्याही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला जे अप्लाय करता येणार नाही, तुम्हाला काळ्या यादीमध्ये टाकलं जाऊ शकतं. हे क्लिअरली लिहायचं आहे. भविष्यात मंडळात परिमंडळात आकृतीबंधानुसार अगर आढाव्या अंती कार्य संवर्गात मला अतिरिक्त ठरवण्यात असल्यास माझ्या समाजसेवेबाबत प्रचलित शासन नियमानुसार कारवाई करण्यात येईल हे मला मान्य आहे. ठीक आहे, तुम्हाला ज्या अटी आहे त्या सगळ्या दिलेल्या आहे मित्रांनो. ह्याच्यानंतर मित्रांनो माझी नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असून ती शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाच्या अधीन असेल. मला शासन सेवेतून कोणतेही कारण न दाखवता जे ते कमी करण्यात येईल याची जाणीव मला आहे. नियुक्ती होणाऱ्या परिमंडळात नियुक्तीनंतर 5 वर्षे सेवा करणे बंधनकारक असून नियुक्तीनंतर 5 वर्षात अन्य परिमंडळात बदली करण्यात येणार नाही याची मला जाणीव आहे. ठीक आहे, म्हणजे 5 वर्षापर्यंत मित्रांनो तुम्हाला कोणत्याही परिमंडळात बदली करून घेता येणार नाही. 5 वर्ष सेवा देणे तुम्हाला कंपल्सरी आहे. ठीक आहे, नंतर तुम्ही बदलीसाठी ट्राय करू शकता. वर नमूद बाबी व्यतिरिक्त नियुक्ती संदर्भात प्राप्त शिफारसपत्रामध्ये सर्व अटी व शर्तीचे मी काळजीपूर्वक वाचन केले आहे. सदर शिफारसपत्रातील सर्व अटी मला मान्य आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून घ्यायचं. याच्यामध्ये आणखी काही बाबी दिलेल्या नाहीत मित्रांनो. ज्यांना आवश्यक असेल त्यांना समजा MSCITचं प्रमाणपत्र असेल किंवा कॉम्प्युटरचं कोणतंही प्रमाणपत्र मागितलेलं असेल ते तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो. तर ते किती कालावधीत द्यायचं आहे हे सुद्धा काही अटी आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो ज्या 3 अटी क्लिअर झाल्या त्यामध्ये एक PVR, एक मेडिकल सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहे. सगळे फॉर्मॅट जे आहे मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल आणि कास्ट व्हॅलिडिटीचा अप्लाय कसा करायचा आहे तुम्हाला माहीतच आहे. PVRसाठी तुम्हाला मी सांगितलं ₹5 फॉर्म मिळेल, तो भरून फिलअप करून तुम्हाला तुमच्या तुमच्या गाव जे हद्दीत येत असेल तिथं जमा करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही बनवून घ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या काही गोष्टी झाल्या. आता आणखी काही बाबी आहेत त्यासुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो. हे सुद्धा बघू शकता इथे पुणे विभागाचं परिपत्रक आहे. याच्यामध्ये सुद्धा आणखी काही बाबी दिलेल्या आहेत. तर मित्रांनो किमान शैक्षणिक अर्हता अनुरेखक पदाच्या संदर्भात आहे. बाकीच्या पदांना सुद्धा जे आहे ते सेम डॉक्युमेंट्स लागत असतात. अधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमिशियल म्हणतो ते तुमच्याकडे असणं आवश्यक असतं मित्रांनो. जात वैधता प्रमाणपत्राबद्दल मी तुम्हाला सांगितलं, स्वतः काढून घ्यायचं आहे. 6 महिन्याच्या आत तुम्हाला द्यायचं आहे. माजी सैनिक आरक्षण प्रमाणपत्र जे आहे मित्रांनो, ज्या माजी सैनिकांचे आरक्षण घेतात त्यांच्याकरता आहे. तर आपण मेन पॉईंटवर आता याच्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो. जे पॉईंट आपल्याला आता क्लिअर झालेले नाही ते पॉईंट क्लिअर करणार आहोत. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता उमेदवारांना रुजू करून घेण्यापूर्वी संबंधित उमेदवाराच्या नियुक्ती पात्रतेच्या संबंधात मूळ पत्रावरून शहानिशा करून घेतल्यानंतर पूर्ण खात्री झाल्यावर उमेदवारांना कामावर रुजू करण्यात आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर मित्रांनो सेवेत रुजू होताना उमेदवारांनी त्यांच्या वर्तणुकीबाबत ज्याला आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतो त्याचे 2 जे वेगवेगळ्या गॅजेटेड ऑफिसरकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि द्यायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला त्याचा फॉर्मॅटसुद्धा मी टेलिग्रामवरती दिलेला होता. उमेदवार रुजू होण्याच्या मुदतवाढीच्या विनंती संदर्भात सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र नागरिक सेवा नियमावली क्रमांक जे आहे त्याच्यानुसार वेळोवेळी निर्गमित केल्यानुसार कारवाई करण्यात यावी हे सुद्धा देण्यात आलेलं आहे.
तर मित्रांनो, एखाद्या उमेदवारास विहित कालावधीत अपरिहार्य किंवा उचित कारणास्तव रुजू होण्यासाठी मुदतवाढ हवी असल्यास त्या उमेदवारांनी सविस्तर नियुक्ती आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आत संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे मुदतवाढीचा अर्ज करायचा आहे. ठीक आहे, 10 दिवसाच्या आत करायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ते तुमच्या अर्जावर ठरवतील तुम्हाला जे आहे ते मुदतवाढ द्यायची आहे की नाही. ठीक आहे, उमेदवाराची ज्येष्ठता ही सामान्य प्रशासन विभागाच्या जे मित्रांनो मेरिटनुसार होत असते. अगोदर जी होती ते जॉईनिंगनुसार होत होती. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं मित्रांनो. याच्यानंतर इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती याच्या संदर्भात काही नियम आहेत ते सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवले होते मित्रांनो. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे उमेदवारांनी हिंदी व मराठी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केली असणे आवश्यक आहे. नसेल तर मित्रांनो तुम्हाला हिंदी किंवा मराठी भाषेची परीक्षा आहे ती उत्तीर्ण करून घेणे व त्या परीक्षेतून सूट मिळवायची आहे. ठीक आहे, याचे तुम्हाला सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ते डिपार्टमेंट देईलच. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो, अनिर्णय पदावर नामनिर्देशनाने नियुक्त होणाऱ्या उमेदवाराकडे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक जे आहे त्याच्यानुसार DOEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O स्तर किंवा B किंवा C स्तरापैकी कोणती एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य उच्च तांत्रिक मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे किंवा माहिती तंत्रज्ञान विभागाच्या शासन निर्णय क्रमांकानुसार जे आहे मित्रांनो मध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक संगणक अर्हता असण्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. नियुक्ती स्वीकारण्याच्या वेळेस सदर प्रमाणपत्र अर्हता उमेदवाराकडे नसल्यास नियुक्ती स्वीकारल्यापासून 2 वर्षाच्या आत म्हणजे ठीक आहे मित्रांनो 2 वर्षाच्या आत तुम्हाला हे प्रमाणपत्र द्यायचं आहे. तुम्हाला कोर्स झालेला नसेल, तुमचा कोर्स झालेला नसेल, तुम्हाला कोर्स करायचा आहे आणि हे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला स्वतः द्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटी, मेडिकल सर्टिफिकेट, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते MSCITचं सर्टिफिकेट स्वतः काढून डिपार्टमेंटकडे जमा करायचं आहे. याच्यानंतर मित्रांनो, प्रस्तुत उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिफारसी त्यांच्या पूर्वचारित्र्य पडताळणी करण्यापूर्वी करण्यात येत असल्यामुळे 6 महिन्याच्या तुम्हाला जे आहे मित्रांनो पूर्वचारित्र्य संबंधित सक्षम पोलीस अधिकाऱ्याकडून पडताळणी हे मी तुम्हाला सांगितलं आहे. PVR ज्याला आपण म्हणतो 6 महिन्याच्यात तुम्हाला जमा करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे एका डिपार्टमेंटचे वेगवेगळ्या विभागाचे परिपत्रक आहे, परंतु जे कागदपत्र आणि कागदपत्राच्या अटीच्या संदर्भात जो नियम आहे ते सारखेच आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला जे कागदपत्र स्वतः बनवायचं आहे. ठीक आहे, मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला 6 महिन्याच्या आत द्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, इथे बघू शकता तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट 6 महिन्याच्या आत द्यायचं आहे आणि तुम्हाला स्वतः करून घ्यायचं आहे. याच्यानंतर मित्रांनो पूर्व शासन सेवेतील निवृत्ती वेतन ते जाऊ द्या, निवृत्ती वेतनाचा मुद्दा. याच्यानंतर मित्रांनो, उमेदवाराच्या अनुरेखक पदासाठी विहित केलेली विभागीय परीक्षा विहित कालावधीत उत्तीर्ण आवश्यक आहे. ठीक आहे, तर मित्रांनो अनुरेखक या पदासाठी विहित केलेली विभागीय परीक्षा म्हणजे ज्याला आपण डिपार्टमेंटल एक्झाम म्हणतो ते डिपार्टमेंटल एक्झाम तुम्हाला पास होणे गरजेचं राहणार आहे. तर उमेदवाराने कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त नाही केला तसंच त्यांचे काम किंवा वर्तणूक अयोग्य हे सुद्धा पॉईंट आपण बघितलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रत्येक जे पॉईंट आहे ते सर्व तुम्हाला करून घ्यायचे आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे पॉईंट सारखेच आहे. ठीक आहे, 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती दिली आहे. नियुक्त होणाऱ्या परिमंडळात 5 वर्ष तुम्हाला ड्युटी करायची, त्याच्यानंतरच तुम्हाला जॉईनिंगसाठी जे आहे तुमचा विचार केला जाईल. ठीक आहे, असे सगळ्या प्रकारचे पॉईंट आहे मित्रांनो. याच्यामध्ये जे पॉईंट क्लिअर झाले बघा, तुमचे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला स्वतः काढून घ्यायचं आहे, पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या, मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा करून घ्या, मेडिकल सर्टिफिकेटचं जे प्रोसेस आहे ते सुद्धा पूर्ण करून घ्या, कॉम्प्युटर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल ते सुद्धा काढून घ्या मित्रांनो. आणि जे डिपार्टमेंटल एक्झाम आहे ते डिपार्टमेंट घेणारच आहे. डिपार्टमेंट त्यांच्या परीने मित्रांनो जे आहे ते करेलच. PVR, पोलीस व्हेरिफिकेशन जो ज्याला आपण म्हणतो, मेडिकल करेल, आणखी काही ज्या बाबी आहे ते डिपार्टमेंट करेलच. परंतु याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जबाबदारी त्यांनी सांगितलेलं आहे का तुमची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःकडून सुद्धा करून जे आहे ते डिपार्टमेंटला अहवाल देऊन द्या. ठीक आहे, डिपार्टमेंटला जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा त्यांच्या परीने करेल. ठीक आहे, एकदा डिपार्टमेंटशी बोलून घ्या आणि जे जॉईनिंग झालेले विद्यार्थी असेल मित्रांनो त्यांनी या कामाला लागा आणि बाकींचे जे जॉईनिंग व्हायचे असेल त्यांचेसुद्धा जॉईनिंग लवकरात लवकर होणार. त्याच्यामुळे तुम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरच्या व्यतिरिक्त बाकीचे सुद्धा डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. ठीक आहे मित्रांनो, याच्यानंतर काही अपडेट माहिती WRDच्या संदर्भात मिळाली तर इथून मी रेग्युलर माहिती देत जाईल, कारण की आता जो माझा शेड्यूल आहे तो थोडा हलका झालेला आहे. ठीक आहे, तर ठीकठाक शेड्यूल झालेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आता रेग्युलर माहिती देत जाईल. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.